हॅलो स्टुडंट्स, माझं नाव सुजल अनवडे. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक्स, इंट्रोडक्शन ऑफ बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. तर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय? करंट नियंत्रित करून आपण वेगवेगळी उपकरणे चालवतो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता रोजच्या वापरामध्ये आपण जे मोबाईल फोन्स, टी व्ही, लॅपटॉप्स जे आपण यूज करतो ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये यूज करतो. तर आपण जो करंट फ्लो करतोय, कंट्रोल करतोय, तो कशामुळे करतोय? त्याच्यामध्ये आपण काय काय यूज करतोय? त्याच्यामध्ये बेसिक कॉम्पोनंट्स आहेत. ओके, तर कोणते कोणते कॉम्पोनंट्स आहेत? लाईक रेजिस्टर, कॅपॅसिटर्स, डायोड्स, ट्रान्झिस्टर, आयसीज. ओके, असे जे कॉम्पोनंट्स आपण यूज करून काय करतोय, तो सर्किट्समध्ये करंट फ्लो करतोय अँड कंट्रोल करतोय. तर आपण वन बाय वन बेसिक कॉम्पोनंट्स बघूया. फर्स्ट आहे रेजिस्टर. आता रेजिस्टर काय आहे? रेजिस्टर काय करतो? करंट कमी करतोय अँड सर्किटमध्ये करंट फ्लो करतोय. म्हणजे जर करंट जर जास्त होत असेल तर तो करंट कमी करून सर्किटमध्ये फ्लो करतोय. ओके, रेजिस्टर इज अ पॅसिव्ह कॉम्पोनंट्स दॅट लिमिट्स or controls the flow of electric current in the circuit. काय करतोय? कंट्रोल करतोय करंटला अँड जास्त असेल तर कमी करतोय अँड फ्लो करतोय सर्किटमध्ये. आता रेजिस्टर आपण कशामध्ये मेजर करतोय? युनिट काय याचं? ओम्स. किती ओम्स आहे असं आपण मेजर करतोय. ओके, हा झाला रेजिस्टर. सेकंड आहे कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर म्हणजे काय? कॅपॅसिटर काय करतो? एनर्जी स्टोअर करतो इन द इलेक्ट्रिक फील्डमध्ये, फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. A capacitor stores electrical energy in the form of electric field. तर ती एनर्जी कशी स्टोअर होते? टेम्पररी एनर्जी स्टोअर होते. ओके, नॉट परमनंटली. म्हणजे तात्पुरती एनर्जी स्टोअर होते, कायमस्वरूपी एनर्जी स्टोअर होत नाही. ओके, तर ती आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो की आपली वॉटर टँक असते, त्याच्यामध्ये आपण काय करतो? पाणी साचवून ठेवतो. तर ते पाणी आपण तात्पुरतं साचवून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण पाणी काय करतो? काढून घेतो. म्हणजे आपण रिलीज करतो पाणी. तर वॉटर टँक आहे, तसंच हे कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटरमध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टोअर होते, तात्पुरती एनर्जी स्टोअर होते अँड जेव्हा गरज असेल तेव्हा रिलीज होते. ओके, तर ह्याचं युनिट काय? फॅरड. कॅपॅसिटर आपण कशामध्ये मेजर करतोय? फॅरडमध्ये. ओके, सो नेक्स्ट इज इंडक्टर. आता इंडक्टर म्हणजे काय? इंडक्टर एनर्जी कशामध्ये? इंडक्टर हा आपण एनर्जी स्टोअर करतो, पण हा कशामध्ये करतो एनर्जी स्टोअर? इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपली जी स्प्रिंग असते, स्प्रिंग जी आपण प्रेस करतो आणि रिलीज करतो, तर ती स्प्रिंग आपण जेव्हा प्रेस करतो आणि जेव्हा तेव्हा सोडतो ते तशीच प्रेस राहते का? ती रिलीज होते लगेच. तसंच इंडक्टरमध्ये करंट एनर्जी स्टोअर होते लगेच अँड रिलीज होते. तर जेव्हा आपला करंट फ्लो होत असतोय तेव्हाच एनर्जी स्टोअर पण होते आणि रिलीज पण होते. याच्यामध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटी खूप कमी असते. ओके, आता इंडक्टर आपण केव्हा यूज करतोय? कॅपॅसिटर सोबत यूज करतोय, युज्ड विथ कॅपॅसिटर. ओके, सो नेक्स्ट आहे डायोड. डायोड म्हणजे काय? डायोड अलाउज टू करंट फ्लो इन वन डायरेक्शन ओनली. ओके, जेव्हा करंट आपल्याला एका डायरेक्शनने फ्लो करत असतो तेव्हा आपण काय यूज करतोय? डायोड. ओके, तर फॉर एक्झाम्पल जेव्हा वन वे पाथला काय असतं हायवेला, की एका डायरेक्शनने आपण बाईक आपली घेऊन जाऊ शकतोय. तिथून आपण बॅक घेऊ शकतोय का? नाही, रिव्हर्स घेऊ शकत नाही. ओके, सो सेम तसंच आहे. डायोडमध्ये काय करतोय आपण? एका डायरेक्शनने करंट फ्लो करतोय. सो तिथून रिव्हर्स बायस नसतं, फक्त फॉरवर्ड बायसने करंट फ्लो होतोय डायोडमध्ये. सो जेव्हा तिथून रिव्हर्स बायस होईल तिथेच सर्किट ब्रेकडाऊन होते. ओके, सो डायोड्स इज द current to flow in one direction only, acting as a electronic one way wall. और diode is a semiconductor device. हे काय? सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. allows to current flow in one direction only. एका डायरेक्शनने करंट फ्लो करायला अलाव करते. ओके, आता याचे टाइप्स बघा. टाइप्स काय काय आहेत? फर्स्ट इज अ रेक्टिफायर डायोड, सेकंड इज झिनर डायोड अँड थर्ड इज अ सिग्नल डायोड. तर रेक्टिफायर डायोड्स म्हणजे काय? जेव्हा आपल्याला कन्व्हर्जन करायचं असतं,
पॉवर कन्व्हर्जन म्हणजे AC टू DC. अल्टरनेट करंट असेल तर त्याला डायरेक्टमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण काय यूज करतोय, रेक्टिफायर डायोड्स. फॉर एक्झाम्पल आपला मोबाईलचा चार्जर असतो, ओके. तर आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, तर त्या सॉकेटमध्ये काय असतं, अल्टरनेट करंट असतोय. अँड आपल्या मोबाईलला काय पाहिजे असतं, डायरेक्ट करंट पाहिजे असतो. तर ते कन्व्हर्जन काय करतं, ॲडॅप्टर कन्व्हर्जन करतं AC टू DC. दिस इज अ रेक्टिफायर डायोड. जेव्हा AC टू DC कन्व्हर्जन होतं तिथे आपण काय यूज करतोय, रेक्टिफायर डायोड्स. ओके. सेकंड इज अ झिनर डायोड. आता झिनर डायोड म्हणजे काय, जेव्हा पॉवर सप्लाय जास्त होतोय, फॉर एक्झाम्पल सपोज इनपुट इज अ 9 वोल्ट, 9 वोल्टचं जर बॅटरीचे इनपुट असेल तर झिनर डायोड कीप्स आउटपुट किती ठेवतो, ओनली 5 वोल्ट. जसे की आपल्याला 5 वोल्ट पाहिजे असतं तर 5 वोल्ट आउटपुट ठेवतो. तर त्याच्यामुळे काय होतं, डिव्हाइस आपलं डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करतं. ओके. दिस इज अ झिनर डायोड, व्होल्टेज रेग्युलेशन. ओके. द थर्ड इज अ सिग्नल डायोड्स. झिनर डायोड समजला म्हणजे झिनर डायोडमध्ये काय होतं, जर पॉवर सप्लाय जर जास्त होत असेल तर झिनर डायोड कमी करतो, 5 वोल्टमध्ये कन्वर्ट करतो अँड तो पॉवर सप्लाय पुढे चालू ठेवतो, ज्याच्याने आपलं जे डिव्हाइस आहे ते डॅमेज होणार नाही. तर थर्ड काय आहे, सिग्नल डायोड. आता व्हॉट इज सिग्नल डायोड. सिग्नल डायोडमध्ये काय असतं, ते काय करतं, सिग्नल डायोड जे आपले रेडिओचे सिग्नल असतात, फॉर एक्झाम्पल रेडिओचे सिग्नल, तर त्याच्यामध्ये प्रोसेस करता हेल्प टू सेपरेट युजफुल सिग्नल्स विथ नॉईज. म्हणजे सिग्नलमध्ये जो नॉईज असतो तो सेपरेट करतो अँड युजफुल सिग्नल प्रोसेस करतो. ओके. स्विचिंग अँड डिमॉड्युलेशन. डिमॉड्युलेट करता, इट इज युजफुल टू डिटेक्ट अँड प्रोसेस सिग्नल्स, हेल्प्स टू सेपरेट युजफुल सिग्नल. म्हणजे युजफुल सिग्नलपासून नॉईज आहे तो सेपरेट करतो. ओके. दिस इज अ सिग्नल डायोड. सो नेक्स्ट इज, हे झाले 3 टाइप्स डायोडचे. ओके. सो नेक्स्ट कॉम्पोनंट इज नेक्स्ट इज अ ट्रान्झिस्टर. आता ट्रान्झिस्टर आपण कशामध्ये यूज करतोय, जेव्हा आपल्याला स्विचिंग करायचं असेल ऑन ऑफ, ट्रान्झिस्टर हे कशासाठी यूज करतोय, कंट्रोल अँड ॲम्प्लिफाय इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स. जेव्हा इलेक्ट्रॉनिक सिग्नल आपल्याला कंट्रोल करायचे असतील तेव्हा आपण काय करतोय, ट्रान्झिस्टर यूज करतोय. आता ट्रान्झिस्टर आपण कशासाठी करतोय, इलेक्ट्रॉनिक स्विचिंगसाठी आपण ट्रान्झिस्टर यूज करू शकतोय. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला ऑन ऑफ करायचं असेल तेव्हा ट्रान्झिस्टर यूज करतोय. ओके. ॲम्प्लिफिकेशन, स्विचिंग अँड बफरिंग. आता याच्यामध्ये टाइप्स आहेत बघा, BJT, FET. ओके. दिस इज अ ट्रान्झिस्टर. दिस इज अ बॅटरीज. आता बॅटरीज सगळ्यांना माहिती आहे, बॅटरीज आपण यूज पण केले, सगळ्यांना माहीत पण असतील बॅटरीज. बॅटरीजमध्ये काय असतात, दोन पार्ट्स असतात, एक असतो पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सो आपण बॅटरीज यूज करतो रिचार्जेबल. दिस इज अ लिथियम आयन बॅटरीज. ओके. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे, ॲनोड कॅथोड. सो दिस इज अ बेसिक. सो नेक्स्ट इज अ IC. IC मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. ओके. सो व्हॉट इज IC. IC म्हणजे काय, so IC is a small electronic component. हे काय स्मॉल इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे that contains many tiny electronics parts. म्हणजे थोडक्यात लाईक ट्रान्झिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर जे आपण बघितले बेसिक कॉम्पोनंट्स, ते सगळे याच्यामध्ये काय असतात, इन्क्लुडेड असतात. म्हणजे एक छोट्याशा चिपमध्ये हे सगळे कॉम्पोनंट्स इन्क्लूड असतात. ओके. तर आता आपण बघितलं की IC म्हणजे काय, एक छोटी चिप असते, ती कशामध्ये इन्क्लूड असते, आपले स्मार्टफोन माहिती आहे तुम्हाला, स्मार्टफोन्स, कॉम्प्युटर्स, TV, कॅल्क्युलेटर, याच्यामध्ये काय असतात, ती चिप इन्क्लूड असते, IC असतात. आता तुम्ही मोबाईल रिपेअर वगैरे करायला गेले, तुम्हाला समजलं असेल की ते बोलतात IC ला प्रॉब्लेम आहे, IC खराब झाला आहे. ओके. तर IC काय आहे, मोबाईलचं ब्रेन आहे. ओके. ज्याच्यामध्ये IC यूज होतोय, फॉर एक्झाम्पल आपली थिंकिंग पॉवर कुठं असते आपल्या बॉडीची, आपल्या ब्रेनमध्ये. तर तसंच पूर्ण त्या डिव्हाइसची थिंकिंग पॉवर कशामध्ये असते, इंटिग्रेटेड सर्किटमध्ये, त्या IC मध्ये. ओके. सो
integrated circuit is a most important component in the electronics. Okay, so next, सो IC समजलं. IC म्हणजे काय, इंटिग्रेटेड सर्किट. तर हे आतापर्यंत आपण बघितले, काय काय बघितलं, बेसिक कॉम्पोनंट्स बघितले इलेक्ट्रॉनिक्सचे. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक्स अँड देअर बेसिक कॉम्पोनंट्स. ओके, फॉर एक्झाम्पल कोणते कोणते बेसिक कॉम्पोनंट्स बघितले, रेजिस्टर, ट्रान्झिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, IC, ओके, बॅटरीज. ओके, आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहे ओपन अँड क्लोज्ड सर्किट्स. ओके, then see you in next lecture.